प्रबंध कसा लिहायचा, त्याची रचना कशी असते किंवा त्या शोधप्रबंधाचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण बघत होतो. त्यातला जो प्राथमिक विभाग आहे तो आपला झालेला आहे आणि आता आपण मुख्य विभागाला सुरुवात करणार आहोत. मुख्य विभाग जो आहे तो सगळ्यात महत्वाचा विभाग असतो शोधप्रबंधातला. आणि हा जो मुख्य विभाग आहे हा संशोधन अहवालाचा किंवा संशोधन प्रबंधाचा गाभा आहे किंवा तो एक केंद्र आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळं हा महत्वपूर्ण विभाग असतो आणि या विभागाचं लेखन जे आहे ते अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. कारण आपलं जे संशोधन आहे तर ती मुख्य संशोधन प्रक्रियाच पूर्णपणे आपण या मुख्य विभागामध्ये लिहित असतो. त्यामुळं संशोधनाची सफलता किंवा संशोधनाचं जे यश आहे ते या मुख्य विभागाच्या लिखाणावर अवलंबून असतं. त्यामुळे मुख्य विभाग तुम्ही कसा लिहिताय त्याच्यावर तुमच्या शोध प्रबंधाचं किंवा संशोधनाचं यश हे ठरत असतं. आता यामध्ये पहिलं जे प्रकरण असतं मुख्य विभागामधलं ते असतं प्रस्तावना. तर प्रस्तावनेमध्ये काय लिहायचंय तर संशोधन अहवालाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते ती प्रस्तावनेमुळे पासून होते. आणि या संशोधकाला संशोधन विषय कसा सुचला, हा विषय त्यानं का निवडला, याच विषयावर संशोधन करावं असं का वाटलं त्याला, कोणत्या गोष्टीमधून हा संशोधनाचा विषय घेण्याची प्रेरणा मिळाली ते या प्रकरणामध्ये मांडायचं असतं. आणि संशोधन विषयाची सर्व बाजूनी ओळख करून देणं हे प्रस्तावनेमध्ये आलं पाहिजे. म्हणजे कोणताही विषय घेतला तर त्या विषयात म्हणजे उदाहरणार्थ नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो असा जर विषय असेल तर मग कपालभाती म्हणजे काय, तर ही एक यौगिक प्रक्रिया आहे किंवा थोडक्यात त्या कपालभातीबद्दल पण लिहायला लागतं. आणि रक्तदाब या आजाराबद्दल पण थोडक्यात 1, 2 ते 3 वाक्यामध्ये आपल्याला माहिती लिहावी लागते. म्हणून संशोधन विषयाची सर्व बाजूनी ओळख करून देणं, संशोधन विषयाचा उद्देश काय आहे ते लिहिणं आणि सामग्रीची शुद्धता या सगळ्याचा उल्लेख प्रस्तावनेमध्ये केला जातो. सामग्रीची शुद्धता म्हणजे काय तर तुम्ही हा प्रयोग कोणावर करणार आहात, ते कोणत्या वयोगटातले लोक आहेत, स्त्री पुरुष दोन्ही आहेत का फक्त स्त्रिया आहेत का फक्त पुरुष आहेत, तर ते किती आहेत, कोणत्या वयोगटातले आहेत आणि किती महिने किंवा किती काळ तुम्ही त्यांच्यावर हा प्रयोग करणार आहात, हे सगळं थोडक्यात प्रस्तावना या प्रकरणामध्ये लिहायचं असतं. ठीक आहे. नंतर दुसरं जे प्रकरण आहे मुख्य विभागातलं ते म्हणजे संशोधन समस्येचं वर्णन. आता या विभागामध्ये किंवा या प्रकरणामध्ये काय करायचंय तर जी काही संशोधनासाठी तुम्ही समस्या निवडलेली आहे किंवा जो काही विषय निवडलेला आहे तर त्या विषयाचा परिचय करून दिला जातो. आणि समस्या नेमकी काय आहे, कोणती समस्या जी आहे ती त्या समस्येच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिकतेचा उपयोग या प्रकरणामध्ये आपण सांगायचा असतो. संशोधनाचा आढावा आणि समस्येशी संबंधित साहित्याचा आढावा यात घेतला जातो. आता यामध्ये समस्येचा किंवा विषयाचा परिचय करून दिला जातो आणि समस्या नेमकी काय आहे त्या समस्येच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिकतेचा उपयोग सांगितला जातो. म्हणजे जो काही विषय आहे त्याच्या पाठीमागे कोणता सिद्धांत आहे, कोणत्या सिद्धांतावर ते आधारित आहे, त्या सिद्धांताचा आपण परिचय करून द्यायचा असतो. आणि व्यावहारिकतेचा उपयोग म्हणजे त्याचा व्यवहारामध्ये आपल्याला नेमका काय उपयोग होणार आहे, कोणाला उपयोग होणार आहे, कसा उपयोग होणार आहे ते सांगितलं जातं. आणि हा जो विषय आहे किंवा ही जी समस्या आहे तर या समस्येशी संबंधित साहित्याचा आढावा या प्रकरणामध्ये घेतला जातो. मग तुम्ही कोणकोणतं साहित्य त्यासाठी वाचलंय, कोणते ग्रंथ वाचले, कोणती पुस्तकं वाचली किंवा गुगलवर काय तुम्ही सर्च केलं किंवा याच्या आधी या विषयावर काही संशोधनं झालेली आहेत का, तर ती किती साली झाली, प्रबंध किती साली तो प्रकाशित झालेला आहे आणि कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये ते प्रकाशित झालेलं आहे, कोणी ते संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी त्याबद्दल काही शिफारसी
किंवा सूचना दिलेल्या आहेत का, या सगळ्या संबंधी या प्रकरणामध्ये लिहायचं असतं, प्रकरण 2 मध्ये. आणि त्याच्यानंतर पुढचं जे प्रकरण आहे, तिसरं प्रकरण मुख्य विभागातलं, ते म्हणजे संशोधनाचा उद्देश. आता आपलं जे संशोधन आहे, त्या संशोधनाचा उद्देश काय आहे, कशासाठी आपण हे संशोधन करतोय, ते यामध्ये लिहायचं असतं. तर ह्या संशोधनामुळं, आपल्या संशोधनामुळं आपल्या ज्ञानामध्ये कोणती भर पडणार आहे, ते इथं लिहायचं असतं. शिवाय या संशोधनामुळं कोणाचा फायदा होणार आहे, कसा फायदा होणार आहे तो, आणि का होणार आहे असा फायदा, ते सगळं काही या प्रकरणामध्ये लिहायचं असतं. नंतर संशोधन कार्य हाती घेतल्यामुळं नेमकं काय साध्य होणार आहे, किंवा नेमकं कोणाला किती फायदा होणार आहे त्याचा, कशासाठी हे आपण करतोय, हे सगळं, या सगळ्या गोष्टी, या संशोधनाचा उद्देश यामध्ये आपण नमूद करणार आहोत. नंतर चौथं जे प्रकरण आहे, ते म्हणजे संशोधनाचं क्षेत्र. आता संशोधनाचं जे क्षेत्र आहे, तर ते आपण कोणत्या क्षेत्रामध्ये संशोधन करतोय, म्हणजे शैक्षणिक क्षेत्र आहे का, कृषी क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे का, औद्योगिक क्षेत्र आहे का, आरोग्य क्षेत्र आहे, कोणत्या क्षेत्रातलं हे संशोधन आहे, हे लिहायचं असतं. याशिवाय या ठिकाणी संशोधन अध्ययनाचं भौगोलिक क्षेत्र आणि कार्यक्षेत्र सुद्धा इथं लिहायचं असतं. कोणत्या क्षेत्रावर संशोधन प्रक्रिया राबवली गेली याचा सुद्धा इथं उल्लेख केला जातो. तर हे झालं चौथं प्रकरण. त्यानंतर पाचवं जे प्रकरण आहे, तर पाचवं जे प्रकरण आहे ते फार महत्वाचं प्रकरण आहे. म्हणजे संशोधनातला सगळ्यात महत्वाचा, खूप कष्ट करायला लावणारा आणि जो किचकट पार्ट जो असतो, तो सगळा याच्यामध्ये येतो, 5व्या आणि 6व्या प्रकरणामध्ये. तर 5वं प्रकरण जे आहे ते म्हणजे संशोधन पद्धती. आता मी जे हे प्रकरणांची नावं सांगते, ही प्रकरणांची नावं ही जशीच्या तशी शोधप्रबंधामध्ये सगळ्यांच्या एकसारखीच असतात. फक्त विषयानुरूप त्याच्या खालचा जो मजकूर आहे, तो तेवढा बदलला जातो. तर 5वं प्रकरण आहे संशोधन पद्धती. तर यामध्ये काय करायचंय, तर संशोधन प्रक्रियेचं क्रमबद्ध किंवा अतिशय संगतवार वर्णन इथं केलं जातं. आणि संशोधन कार्य हे कोणत्या पद्धतीनं करण्यात आलं, या संबंधीची शास्त्रशुद्ध माहिती द्यावी लागते. आता पद्धत म्हणजे आपण एकूण संशोधनाच्या एकूण 5 पद्धती आहेत. ऐतिहासिक संशोधन पद्धती, प्रायोगिक संशोधन पद्धती, सर्वेक्षण संशोधन पद्धती, अशा आपण एकूण 5 पद्धती बघितल्या. तर त्यातल्या कुठल्या पद्धतीचं संशोधन तुम्ही करताय, म्हणजे हे प्रायोगिक आहे का, ऐतिहासिक आहे का, सर्वेक्षण आहे, तर कोणत्या पद्धतीचं संशोधन तुम्ही करताय, ते या प्रकरणामध्ये लिहायचं असतं. आणि ते कशा प्रकारे तुम्ही ही प्रक्रिया करताय, त्याचं वर्णन सुद्धा संशोधन पद्धती या 5व्या प्रकरणामध्ये लिहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे प्रकरण 6. प्रकरण 6 मध्ये तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन केलं जातं. जी काही प्रयोगानंतर जी काही आपण तथ्य गोळा करतो, डाटा कलेक्शन जे करतो, की जे काही आपले निष्कर्ष निघालेले असतात किंवा निरीक्षणं जी आपण नोंदवलेली असतात, तर ती सगळी जी आहे तथ्य आहेत, तर ती सगळी एकत्र करायची असतात आणि त्याचं इंटरप्रिटेशन करायचं असतं, त्याचं एक टेबल बनवायचं असतं. त्याला विश्लेषण असं म्हटलं जातं. तर प्रकरण 6 मध्ये तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन हे केलं जातं. तर यामध्ये प्रत्येक संशोधन कार्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल, तर तथ्य. तथ्य ही सगळ्यात महत्वाची असतात, कारण तथ्यांच्या आधारावरच पुढे निष्कर्ष हा काढला जातो. म्हणून तथ्यांचं कलेक्शन आणि त्याचं विश्लेषण आणि निर्वचन जर करेक्ट केलं गेलं, तर मग निघणारे जे निष्कर्ष आहेत ते सुद्धा अचूक आणि करेक्ट निघतात. म्हणून तथ्य ही सगळ्यात महत्वाची असतात. आणि या तथ्यांचं वैज्ञानिक पद्धतीनंच संकलन करणं आवश्यक असतं. तर हे संकलन 2 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे प्राथमिक तथ्य संकलन आणि दुसरं दुय्यम तथ्य संकलन. आता 2 पद्धतीनं आपण तथ्य संकलन करतो, पण हे नुसती संकलित केलेली जी तथ्य असतात,
त्याला काही अर्थ नसतो. ही संकलित केलेली जी तथ्य असतात ती अर्थहीन असतात. त्यामुळे त्याचं विश्लेषण करणं हे आवश्यक असतं किंवा त्याला अर्थ देण्याचं काम जे आहे ते विश्लेषण प्रक्रिया करत असते. आणि विश्लेषण करण्याच्या सुद्धा अनेक प्रक्रिया आहेत. म्हणजे जसं सारणीकरण म्हणजे एक टेबल बनवतो आपण, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम पाडतो, त्या कॉलम ला आपण नावं देतो आणि त्याप्रमाणे ते टेबल आपण भरतो किंवा त्यामध्ये ती तथ्य आपण भरली जातात आणि मग ही विश्लेषण प्रक्रिया केल्यानंतर त्या तथ्यांना अर्थ प्राप्त होतो. मग त्याच्यामध्ये सारणीकरण आलं, वर्गीकरण आलं, संकेतीकरण आलं, या सगळ्या प्रक्रिया तथ्यांच्या विश्लेषणामध्ये केल्या जातात आणि त्यानंतर त्या माहितीचा अर्थ लावण्यात येतो. त्यालाच त्याचं निर्वचन असं म्हटलं जातं. आता निर्वचन ही निष्कर्षाची पूर्वावस्था समजली जाते. म्हणजे पहिल्यांदा तथ्यांचं संकलन केलं जातं, नंतर त्याचं विश्लेषण केलं जातं आणि विश्लेषण केल्यानंतर त्याचा अर्थ लावला जातो, म्हणजे त्याचं निर्वचन केलं जातं आणि त्या निर्वचनातूनच पुढे निष्कर्ष हा काढला जातो. फायनल निष्कर्ष हा निर्वचनातूनच काढला जातो. म्हणून विश्लेषण आणि निर्वचन ह्या दोन अतिशय महत्वाच्या प्रक्रिया आहेत. नंतर 7वं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये निष्कर्ष काढला जातो. त्यानंतर पुढील संशोधनासाठी सूचना दिल्या जातात आणि शिफारसी सुद्धा केल्या जातात. आता 7व्या प्रकरणातला पहिला भाग म्हणजे निष्कर्ष. तर यामध्ये काय केलं जातं तर संकलित केलेल्या तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन करून त्यातून निष्कर्ष काढला जातो. विविध चाचण्यांद्वारे किंवा विविध प्रयोगांद्वारे संशोधनाची यथार्थता ही तपासली जाते आणि त्यानुसार निष्कर्ष हा काढला जातो. आणि त्या निष्कर्षावरून मग आपण संशोधनाचं मुख्य गृहीतक हे सिद्ध होतंय का नाही होतंय, म्हणजे कोणतं गृहीतक सिद्ध होतंय, संशोधन गृहीतक सिद्ध होतंय का शून्य गृहीतक सिद्ध होतंय, हे आपण निष्कर्ष काढत असतो. निष्कर्ष काढल्यानंतर पुढचा टप्पा येतो ते म्हणजे सूचना. तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या, आपल्याला ज्या सूचना देणं आवश्यक वाटते तर त्या सूचना या ठिकाणी दिल्या जातात. म्हणजे हे संशोधन अशा पद्धतीनं केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं किंवा संशोधन करताना या अडचणी येत आहेत, तर या अडचणी येऊ नयेत म्हणून संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वीच अमुक अमुक उपाय योजता येतील किंवा अमुक अमुक पैलूंवर अजून संशोधन होण्याची गरज आहे. अमुक ठिकाणी असे केले तर संशोधन अधिक प्रामाणिक केले जाईल. अशा काही सूचना पुढच्या संशोधनासाठी आपण देऊ शकतो. तर त्या सगळ्या सूचना इथं लिहायच्या आहेत. त्यानंतर शेवटचा भाग मुख्य विभाग ह्या प्रकरणातला आहे तो म्हणजे शिफारसी. शिफारसी म्हणजे काय तर इथं प्रस्तुत संशोधन हे समाज कल्याणासाठी कशा प्रकारे उपयोगी पडेल किंवा त्याचा उपयोग कशा प्रकारे समाजाला करून घेता येईल हे या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणजे जर समाजात मोठ्या प्रमाणावर संशोधनाचा उपयोग केला गेला तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम हा होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ नियमित कपालभाती केल्याने रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते, हा जर विषय असेल आणि ते जर आपण सिद्ध करून दाखवलं तर त्याचा समाजातल्या रक्तदाब असणाऱ्या सगळ्या रुग्णांना त्याचा उपयोग होऊ शकतो. तर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये रक्तदाबाच्या पेशंटसाठी अशा प्रकारे कपालभाती आणि प्राणायाम शिकवण्याची सोय करणं किंवा तिथे एखादा योग प्रशिक्षक नेमणं अशा योजना आपल्याला आखता येतील आणि त्या योजना जर राबवल्या तर त्याचा समाजातल्या अनेक रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा करून देता येतील. तर अशा प्रकारच्या शिफारसी या ठिकाणी आपण लिहू शकतो. मी एक उदाहरण म्हणून मी सांगते. आता ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष संशोधन कराल त्यावेळी तुमचा जो काही विषय असेल त्यानुसार हे सगळं तुम्हाला शोधप्रबंधामध्ये लिहायचंय. ठीक आहे. यानंतर प्राथमिक विभाग झाला, मुख्य विभाग झाला. आता शेवटचा जो विभाग आहे, तिसरा विभाग संशोधन प्रबंधातला, तो म्हणजे संदर्भ विभाग. तर संदर्भ विभागामध्ये एकूण 3 प्रकरणं येतात.
पहिलं म्हणजे ग्रंथसूची, दुसरं परिशिष्ट आणि तिसरं सूचीपत्र. तर ग्रंथसूची म्हणजे काय, तर ग्रंथसूची म्हणजे संशोधनासाठी संशोधकानं कोणकोणत्या साहित्याचा आधार घेतला किंवा कोणकोणती पुस्तकं वाचली, नियतकालिकं वाचली, कोणती मासिकं वाचली किंवा कोणकोणत्या गुगलवर जाऊन कोणकोणत्या वेबसाईट्स वरून माहिती घेतली किंवा कोणकोणते वर्तमानपत्रातले लेख वाचले, तर हे सगळं या ग्रंथसूचीमध्ये येतं. आणि या ग्रंथसूचीमध्ये या सर्व आधारभूत साहित्याचा विशिष्ट पद्धतीनं संदर्भ द्यावा लागतो. म्हणजे कुठेही कशाही पद्धतीनं ते लिहून चालत नाही, तर ते लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत असते. तर ती पद्धत अशी असते की कुठल्याही ग्रंथाचं नाव लिहिताना पहिल्यांदा आता आकडा टाकायचा, क्रमांक टाकायचा, 1, 2, 3. त्याच्यानंतर त्याच्या पुढं लेखकाचं नाव आधी लिहायचं. आधी लेखकाचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर त्याच्या पुढे पुस्तकाचं नाव लिहायचं किंवा ग्रंथाचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर प्रकाशकाचं नाव लिहायचं, त्यानंतर प्रकाशन वर्ष लिहायचं, त्यानंतर मग त्या ग्रंथातल्या कोणत्या प्रकरणामध्ये तुमचा विषय येतोय त्या प्रकरणाचं नाव लिहायचं आणि त्या प्रकरणातल्या सुद्धा कोणत्या पृष्ठ क्रमांकावर ते लिहिलेलं आहे तो पृष्ठ क्रमांक सुद्धा लिहायचा आहे. तर अशा पद्धतीनंच ती ग्रंथसूची लिहायची असते. म्हणजे असे कॉलम पाडायचे, म्हणजे क्रमांक, लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव, प्रकाशनाचं नाव, प्रकाशनाचं वर्ष, मग त्याच्यानंतर प्रकरण क्रमांक, पृष्ठ क्रमांक, असे कॉलम पाडायचे आणि त्याप्रमाणे त्याच्यात ते सगळे ग्रंथ ग्रंथांची माहिती ही भरायची असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्रंथसूची हे प्रकरण लिहिलं जातं. नंतर संदर्भ विभागातलं दुसरं प्रकरण म्हणजे परिशिष्ट. परिशिष्टामध्ये काय लिहायचं, तर तथ्य संकलनात ज्या तंत्राचा उपयोग केलेला आहे त्याची एक प्रत इथं दिली जाते किंवा प्रस्तुत केली जाते. आता पद्धत जी आहे तथ्य संकलनाची, तुम्ही कोणत्या पद्धतीनं तथ्य संकलन केलेलं आहे, की मुलाखत पद्धतीनं तथ्य संकलन केले का प्रश्नावली पद्धतीनं केलेलं आहे, कोणत्या पद्धतीनं तुम्ही केलेलं आहे का निरीक्षण पद्धत वापरून तथ्य संकलन केलेलं आहे, तर ती पद्धत इथं लिहायची आहे आणि त्याची एक प्रत म्हणजे प्रश्नावलीची जर पद्धत वापरली असेल तर त्या प्रश्नावलीची एक प्रत इथं जोडायची आहे किंवा तिथे प्रिंट करायची आहे. त्यानंतर तिसरं जे प्रकरण येतं ते म्हणजे सूचीपत्र. तर सूचीपत्र जे आहे तर सूचीपत्रामध्ये संशोधन अहवालात आपल्या महत्वाच्या संकीर्ण संकल्पना या स्पष्ट करून सांगितलेल्या असतात आणि त्या कोणकोणत्या पृष्ठावर दिलेलं आहे हे नमूद केलेलं असतं. म्हणजे काही वैज्ञानिक शब्द जे आहेत ते वैज्ञानिक शब्द हे सामान्य वाचकाला समजत नाही, त्याचा अर्थ सामान्य वाचकाला समजत नाही. म्हणून मग अशा ज्या वैज्ञानिक संकल्पना किंवा असे जे शब्द आहेत तर ते शब्द आणि त्याचा अर्थ इथं लिहायचा आहे आणि तो शब्द कोणत्या तुमच्या शोधप्रबंधात कोणत्या पानावर आहे तर त्याचा पान क्रमांक सुद्धा इथं लिहायचा असतो. याला म्हणतात सूचीपत्र. अशा रीतीनं संशोधन अहवाल किंवा शोध प्रबंध किंवा त्यालाच रिसर्च रिपोर्ट असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा रिसर्च रिपोर्ट हा इथे असा पूर्ण होतो. ठीक आहे. हे झालं संशोधनाचा शोध प्रबंध. ह्याच्यात कुणाला काही शंका आहे का? काही शंका असेल तर विचारा, नाहीतर मग आपण पुढे जाऊ. तर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे संशोधन अहवालाचे उद्देश किंवा संशोधन अहवालाचं महत्व. याच्यावर सुद्धा परीक्षेत बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. संशोधन अहवालाचा उद्देश स्पष्ट करा किंवा संशोधन अहवालाचे महत्व स्पष्ट करा. तर हे आपण मुद्देसूदपणे इथं लिहू शकतो. त्यातला पहिला मुद्दा किंवा पहिला संशोधन अहवालाचा उद्देश आहे तो म्हणजे संशोधन कार्य समाजापर्यंत पोहोचवणे. आपण संशोधन केलं
पण ते समाजापर्यंत कसं पोहोचवायचं, समाजातल्या लोकांना त्या संशोधनाची माहिती कशी मिळणार, तर ते त्यांना मिळण्यासाठी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आपलं संशोधन पोहोचण्यासाठी म्हणून संशोधन अहवाल लिहिणं किंवा शोध प्रबंध लिहिणं हे आवश्यक आहे. मग ते वाचल्यानंतर लोकांना त्या संशोधनाबद्दल कळेल. पण जर आपण संशोधन अहवाल लिहिलाच नाही, तर मग ते समाजात लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. म्हणून संशोधन अहवाल हा लिहायला पाहिजे. संशोधकानं परिश्रमपूर्वक संशोधन करून मिळवलेल्या ज्ञानाचा समाजाकरता उपयोग केला जावा. संशोधन हे समाजातल्या सर्व लोकांपर्यंत पोचावं, हा संशोधन अहवालाचा मुख्य उद्देश आहे. तर दुसरा उद्देश काय आहे, तर नवीन ज्ञानाचं प्रस्तुतीकरण. आता संशोधकानं परिश्रमपूर्वक मिळवलेलं जे ज्ञान आहे ते जगासमोर ठेवलं तर त्या ज्ञानाचा समाजामध्ये प्रसार होईल आणि ज्ञात झालेलं जे ज्ञान आहे ते समाजातल्या जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. म्हणजे जेवढ्या लोकांपर्यंत संशोधन पोहोचेल तेवढ्या सगळ्या लोकांना त्या संशोधनाचा फायदा होणार असतो. नंतर तिसरा उद्देश म्हणजे ज्ञान वृद्धिंगत करणं. संशोधकानं परिश्रमपूर्वक जे ज्ञान मिळवले त्या ज्ञानाचा इतरांना सुद्धा फायदा व्हावा, इतरांना सुद्धा त्याचा लाभ घेता यावा, हे ज्ञान वृद्धिंगत करणं म्हणजे ज्ञान वृद्धीकरण आहे. म्हणून त्या ज्ञानाचा सगळ्यांना उपयोग व्हावा यासाठी संशोधन अहवाल हा लिहिला जातो. संशोधनामुळं आहे त्या ज्ञानात सुद्धा संशोधन कार्य यशस्वीरित्या पार पाडून भर टाकणं म्हणजे सुद्धा ज्ञानवृद्धीच आपण करत असतो. म्हणून ज्ञानवृद्धी करणं हा एक महत्वाचा उद्देश आहे अहवालाचा. नंतर चौथा फायदा आहे निष्कर्षांची यथार्थता तपासणे. म्हणजे एखाद्या संशोधकानं आपल्या संशोधनातून जे काही निष्कर्ष काढलेले असतात ते निष्कर्ष तपासून बघण्यासाठी प्रत्यक्षात ते राबवले जातात. त्यामुळं निष्कर्ष हा किती खरा आहे, की बाबा खरोखरच असं होतंय का, असं झालंय का, हे सत्यता त्यातली तपासून बघणं, निष्कर्षाची यथार्थता तपासणं किंवा पुन्हा पुन्हा प्रयोग करून त्यातली सत्यता पडताळून बघणं, यासाठी सुद्धा अहवाल हा आवश्यक आहे. नंतर पाचवा जो त्याचा उद्देश आहे तो म्हणजे भविष्यकालीन संशोधनासाठी उपयुक्त. म्हणजे एका संशोधनामध्ये त्याच्या पुढच्या संशोधनाचं बीज असतं असं आपण म्हणतो. म्हणून भविष्यकालीन संशोधनासाठी सुद्धा या अहवालाचा उपयोग होतो. संशोधनाचा जो अहवाल आहे तो आपण लिहिला की तो अहवाल अनेक लोक वाचतात. अनेक ग्रंथालयांमध्ये त्या अहवालाच्या अनेक प्रती ठेवल्या जातात किंवा तो अहवाल प्रकाशित झाला तर तो विक्रीला सुद्धा उपलब्ध केला जातो. आणि अनेक नवीन संशोधक तिथे जिथे अहवाल असतो तिथे ग्रंथालयामध्ये जाऊन तो अहवाल वाचतात आणि त्यांच्या संशोधनासाठी त्यातल्या शास्त्रज्ञांच्या अनुभवांचा हा उपयोग करून घेतला जातो किंवा त्या लोकांना त्याचा उपयोग होतो. म्हणजे आपण कसं गत साहित्याचा किंवा गत संशोधनाचा आढावा आपण घेणार असतो. म्हणजे आपल्या संशोधनासाठी म्हणून आपण त्याच विषयावर केलेलं आधीचं संशोधन वाचतो. तसं आपलं पण संशोधन अहवाल हा पुढे त्याच विषयावर जे कोणी संशोधन करतील ते वाचणार आणि त्यांना त्याचा फायदा होतो. नंतर सहावा जो उद्देश आहे तो म्हणजे भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी. समाजामध्ये महत्वपूर्ण आणि अनुकूल परिवर्तन जर घडवून आणायचं असेल तर संशोधनाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या जातात आणि त्या योजना समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राबवल्या जातात. संशोधनातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे प्रभावी आणि व्यावहारिक पद्धतीनं योजना तयार केल्या जातात. काही वेळा सरकारी पातळीवर सुद्धा अशा प्रकारच्या योजना या तयार केल्या जातात आणि त्या प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात येतात. आणि अशा योजनांमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग कसा मिळवता येईल या संदर्भात देखील संशोधन करून योजना या प्रभावीपणे राबवल्या जातात. उदाहरणार्थ प्रसूतिगृहामध्ये गर्भिणी महिलांसाठी गर्भावस्थेतील योगाभ्यास शिकवणे आणि करून घेणे
किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना योग शिकवणे किंवा ओंकार जप शिकवणे या ज्या योजना आहेत याचा फायदा होतो हे आपण प्रयोगाद्वारे सिद्ध केलेलं आहे. तर मग अशा प्रकारच्या योजना या शाळा कॉलेजेसमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये आपण राबवू शकतो आणि त्या संशोधनाचा लोकांना फायदा करून देऊ शकतो. नंतर आणखी एक महत्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे संशोधनाची पदवी प्राप्त करणे. म्हणजे जो जो उद्देश सतत आपल्या डोळ्यासमोर असतो संशोधन करताना, तर संशोधनाची पदवी प्राप्त करणे हा एक सगळ्यात मोठा उद्देश संशोधन अहवाल लिहिण्यामागे असतो. आता योगाची पदवी प्राप्त करणे याचा अर्थ काय की त्याने योगामध्ये संशोधन केलेलं आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन संशोधनाशिवाय पूर्ण होत नाही. तुम्ही सगळ्या पेपर दिले, सगळ्या पेपरमध्ये कितीही चांगले मार्क मिळवले तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही संशोधन करत नाही किंवा शोधप्रबंध लिहून तो प्रस्तुत करत नाही महाविद्यालयामध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये तोपर्यंत तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळत नाही. म्हणून संशोधन अहवालाच्या लेखनामुळे पदवी प्राप्त होते हा एक मोठा उद्देश सफल होतो. मग संशोधन परिपूर्ण आहे का नाही, निष्कर्ष बरोबर आहेत का नाही, प्रक्रिया व्यवस्थित राबवलेली आहे का नाही, हे या अहवालावरूनच परीक्षकांना कळतं आणि त्याच्यावरून ते तुम्हाला त्याच्याबद्दलचे मार्क देतात आणि मग पदवी प्रदान केली जाते. त्यामुळे संशोधनाची पदवी प्राप्त करणे हा एक मोठा उद्देश यामध्ये आहे. तसंच पुढे जाऊन तुम्हाला जर पीएचडी करायची असेल तर त्या पीएचडी ची एक तयारी प्रिपरेशन किंवा एक प्रॅक्टिस यामध्ये केली जाते. या तुम्ही जो आता शोध प्रबंध लिहिणार आहात त्या अनुषंगानं पीएचडीच्या प्रबंधाची सुद्धा एक प्रकारे प्रॅक्टिस केली जाते किंवा प्रिपरेशन केलं जातं किंवा एक अनुभव त्यासाठी म्हणून हा घेतला जातो. तर हे झाले संशोधनाचे उद्देश. त्यानंतर संशोधन अहवाल लेखनातील प्रमुख समस्या. संशोधन अहवाल लिहित असताना अनेक समस्या येतात. तर त्यातल्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत. आणि ज्या काही छोट्या छोट्या समस्या ज्या खूप प्रत्येक प्रकरणामध्ये लिहिता लिहिता येत असतात आपल्याला, तर त्या वेळी तुमच्या मार्गदर्शकांना विचारून त्याप्रमाणे त्याचं त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. पण त्यातल्या मुख्य समस्या कोणत्या आहेत की ज्या सगळ्यांनाच येतात, तर त्या समस्या आपण इथं बघणार आहोत. संशोधनाचं कार्य जेव्हा पूर्ण होतं त्याच्यानंतर आपण संशोधनाचा अहवाल लिहायला घेतो आणि अहवाल लिहिणं ही संशोधन प्रक्रियेपेक्षा सुद्धा अवघड गोष्ट आहे. आणि संशोधन अहवाल लिहिताना त्यातल्या ज्या काही प्रमुख अडचणी येतात त्या काही आपण बघणार आहोत. त्यातली सगळ्यात पहिली समस्या म्हणजे भाषेची समस्या. म्हणजे कोणत्या भाषेत लिहायचा प्रबंध. तर आता प्रबंध हे कुठले म्हणजे हिंदी, मराठी, इंग्लिश असं नाही. ते तर भाषा तुम्ही कुठलीही निवडू शकता आणि त्या भाषेत तुम्ही प्रबंध लिहू शकता. पण समस्या अशी असते की भाषा कशी असली पाहिजे लिहिताना. तर संशोधनाचा अहवाल तयार करताना त्याची भाषा ही सोपी असली पाहिजे. अर्थात सोपी म्हणजे सामान्य वाचकाला कळेल अशी, परंतु ती भाषा अशी गावंढळ किंवा अगदीच बोली भाषेतले शब्द त्याच्यामध्ये असले नाही पाहिजेत. तर तो एक वैज्ञानिक शोध प्रबंध आहे असं वाचकाला वाटलं पाहिजे, पण वाचताना सगळं समजलं पण पाहिजे. म्हणजे थोडक्यात सॉफिस्टिकेटेड भाषेमध्ये किंवा वैज्ञानिक आपण काहीतरी वाचतोय असं वाटेल अशी भाषा आपली असली पाहिजे. वाचकाला ते संशोधन काय आहे हे समजून देणारी भाषा असली पाहिजे. आता सामान्य वाचकाला ते भाषा कळली पाहिजे किंवा तुम्ही काय लिहिलंय त्याचा अर्थ हा सामान्य वाचकाला कळला पाहिजे. भाषेमध्ये दुर्बोधता नसावी किंवा अतिशय अलंकारयुक्त किंवा काहीतरी वाङ्मयीन भाषा अशी असू नये किंवा ती भाषा क्लिष्ट पण असता कामा नये की त्याचा खूप डोकं चालवून किंवा डोक्याला ताण देऊन त्याचा अर्थ लावायला लागत असेल वाचकाला तर ते बरोबर नाहीये. म्हणून जी भाषा जी आहे ती सोपी असली पाहिजे, क्लिष्ट असता कामा नये. नंतर संशोधन खूप सोप्या भाषेत
अगदीच सोप्या भाषेत किंवा बोली भाषेत पण नसावं. त्यामुळे मग काय होतं की त्या संशोधनाचा दर्जा किंवा अहवालाचा दर्जा हा खालावला जातो. तर तो दर्जा टिकला पाहिजे, दर्जा पण खालावला नाही पाहिजे. संशोधन योग्य पद्धतीनं शास्त्रीय भाषेत हे लिहिलं गेलं पाहिजे, तर त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होतो किंवा ते लेखन पुढे अजून वाचावंसं वाटतं वाचकाला. नंतर दुसरी जी समस्या येते ती म्हणजे पारिभाषिक शब्दांची समस्या. पारिभाषिक शब्द म्हणजे काय? संशोधनामध्ये आपण ते वैज्ञानिक संशोधन आहे, वैज्ञानिक पद्धतीनं आपण ते करतो. त्यामुळं अनेक शास्त्रीय संकल्पना आपण तिथे मांडत असतो किंवा लिहित असतो. तर यात निरनिराळ्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक शब्दांचा अहवाल लेखनामध्ये वापर केलेला असतो. तर त्याचा अर्थ आपण लिहायचा असतो. म्हणजे शेवटचं जे प्रकरण आहे त्यामध्ये आपण त्याचं सूचीपत्र जे असतं प्रकरण, तर त्या सूचीपत्रामध्ये आपण त्या वैज्ञानिक संकल्पना ज्या सामान्य वाचकाला समजणार नाहीत त्याचा अर्थ आपण लिहायचा आहे. पण ते सूचीपत्रामध्ये पण लिहिताना काही ठराविक शब्दच आपण लिहिणार आहोत ना, खूप त्याच्यामध्ये पण शब्द येता कामा नये. त्यामुळं शक्य तितकं ते स्पष्ट भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये आपण लिहायचा असतो. कारण का? तर काही वेळा पारिभाषिक शब्दांचे अर्थ हे वेगळ्या प्रकारे लावले जातात आणि अर्थ जर बदलला तर मग पुढचं सगळंच लिखाणाचा अर्थ बदलू शकतो. म्हणून संशोधन आणि मग त्यामुळे काय होतं की आपण जो निष्कर्ष काढलेला आहे त्याच्या बाबतीत मग मतभेद होण्याची शक्यता असते. म्हणून पारिभाषिक संकल्पनांचा आपण वापर केला तर लगेचच तिथं एखाद्या वाक्यामध्ये त्याचा अर्थ किंवा त्याचं स्पष्टीकरण हे आपण देणं गरजेचं आहे. नंतर तिसरी जी समस्या येते ती म्हणजे बौद्धिक पातळी समस्या. म्हणजे समस्यावर जे आपण संशोधन करतो हे क्लिष्ट, वैज्ञानिक आणि गुंतागुंतीचं असतं. म्हणून तर ती समस्या आहे ना. समस्या म्हणल्यानंतर ती क्लिष्ट आणि गुंतागुंतीचीच असणार. मग नंतर आपण ती सोडवतो. त्यामुळं सर्वसामान्य माणसांची किंवा सर्वसामान्य वाचकांची जी पातळी आहे, ते सगळेच काय अतिशय उच्च स्तरावरचे बुद्धिमान वाचक असणार नाहीयेत. सामान्य वाचक असणार आहेत, तर ते त्यांना पण कळेल अशा पद्धतीनं सारणी, तक्ते किंवा आलेख याची मांडणी आपण करायची आहे. त्यामुळं सामान्य वाचकाला सुद्धा संशोधनाचं सहजपणे आकलन होऊ शकतं. नंतर चौथा जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे वस्तुनिष्ठतेची समस्या. आता जे शोधकार्य आपण करणार आहोत, तर या शोधकार्यामध्ये संशोधकाची वैयक्तिक मतं किंवा त्याचे वैयक्तिक विचार किंवा त्या विषयाबद्दलच्या त्याच्या भावना किंवा पूर्वग्रह या सर्वांचा प्रभाव संशोधनावर पडू शकतो. म्हणजे समजा संशोधकाच्या स्वतःचाच दृष्टिकोन जर पूर्वग्रह दूषित असेल तर संशोधनामध्ये अडचणी येतात आणि त्यानं पूर्वग्रहरहित संशोधन करणं हे आवश्यक आहे. म्हणजे निरपेक्ष पद्धतीनं संशोधन प्रक्रिया ही राबवली गेली पाहिजे. तर आणि तरच निष्कर्षांमध्ये वस्तुनिष्ठता दिसून येते. नाहीतर मग वस्तुनिष्ठता म्हणजे काय की खरेपणा. त्यात मग खरेपणा दिसून येणार नाही. मग ते असं काहीतरी काल्पनिक आहे असं वाटतं. म्हणून ते काल्पनिक आहे असं वाटलं नाही पाहिजे. ते खरं वाटलं पाहिजे. ते सत्य वास्तव काय आहे हे त्यातून प्रकट झालं पाहिजे. नंतर पाचवं जी समस्या येते अहवाल लेखनात ती म्हणजे सत्य प्रकट करण्याची समस्या. आता सत्य प्रकट करण्याची समस्या म्हणजे नेमकं काय होतं तर संशोधन प्रक्रियेमध्ये आपण सत्य शोधण्याचाच प्रयत्न करत असतो ना. म्हणजे प्रयोग करून करून त्यात नेमकं सत्य काय आहे, असत्य काय आहे हेच तर आपण संशोधनातून शोधून काढतो. परंतु अनेकदा शोधलेलं जे सत्य आहे ते सत्य समाजातल्या काही घटकांच्या भावना दुखावणारं असू शकतं किंवा श्रद्धा दुखावणारं सुद्धा असू शकतं आणि त्यामुळं सत्य प्रकट करण्याची समस्या संशोधकापुढे निर्माण होते. म्हणजे सत्य तर शोधून काढलंय पण हे जर आपण अहवालामध्ये स्पष्ट मांडलं तर मग काही जणांच्या भावना दुखावल्या जातील किंवा काही जणांच्या श्रद्धेला तडा जाऊ शकतो. तर मग आता हे सत्य कसं काय मांडायचं आपण? काय करायचं? तर अशा प्रकारची समस्या संशोधकापुढं निर्माण होऊ शकते. पण मग
शक्य तितक्या चांगल्या भाषेमध्ये किंवा शक्यतो कुणाच्या भावना किंवा श्रद्धा दुखावल्या जाणार नाहीत अशा भाषेमध्ये किंवा अशा पद्धतीनं ते सत्य हे अहवालामध्ये आपल्याला लिहावं लागतं. तर हे झाले संशोधन अहवालाच्या लेखनामध्ये येणाऱ्या समस्या. तर आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे संशोधन अहवालाची वैशिष्ट्ये किंवा आदर्श संशोधन अहवालाची वैशिष्ट्ये किंवा शोध प्रबंध लेखनाची वैशिष्ट्ये. म्हणजे शोध प्रबंध हा आदर्श शोध प्रबंध कसा असला पाहिजे किंवा संशोधन अहवाल कसा वैशिष्ट्यपूर्ण ठरू शकतो किंवा आदर्श संशोधन अहवालाची वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघू. तर पहिलं म्हणजे अहवालाची आकर्षक बांधणी. जे आपण त्याचं जे काही बाइंडिंग करणार आहोत किंवा त्याचं जे मुखपृष्ठ करणार आहोत, त्याचं जे बांधणी जी आहे ती आकर्षक असली पाहिजे. म्हणजे बघितल्यानंतर ते घेऊन उघडून बघावं वाटलं पाहिजे लोकांना. म्हणून अहवालाची बांधणी ही आकर्षक असली पाहिजे. संशोधन अहवालाची बांधणी जितकी आकर्षक तितका तो आदर्श बनत जातो. परंतु यात सुंदरतेचा अतिरेक नसावा. म्हणजे एक डिसेंट डिझाईन असावं. मग त्याच्यातून पानं, फुलं, काहीतरी भौमितिक डिझाईन, काहीतरी 3-4 प्रकारचे कलर वापरणं वगैरे असा अतिरेक त्याचा करू नये. पण ते एक डिसेंट किंवा स्टँडर्ड दिसलं पाहिजे अशा प्रकारे त्याची आकर्षक बांधणी किंवा मुखपृष्ठ हे असायला पाहिजे. त्यानंतर अहवालासाठी जो कागद वापरला जातो, ज्याच्यावर तुम्ही प्रिंट करणार आहात अहवाल, त्यासाठी जो कागद वापरला जातो, तो जो कागद आहे तो चांगल्या प्रकारचा कागद असावा. तो खूप जाड असू नये किंवा खूप रखरखीत किंवा ऑफ व्हाईट कलरचा, मळकट कलरचा असा असू नये. पांढरा शुभ्र असावा. त्याच्यानंतर त्याची जी जाडी आहे ती फार पातळ किंवा फार जाड नसावा. तो मध्यम जाडीचा असला पाहिजे. त्याच्यानंतर ते पेज जे आहे, तो कागद जो आहे तो रफ असू नये. एकदम छान असा सॉफ्ट गुळगुळीत असला पाहिजे. आणि ते एकाच बाजूला आपण प्रिंट करत असतो. फक्त उजव्या बाजूला प्रिंट करायचंय, डाव्या बाजूला म्हणजे त्याच्या मागच्या बाजूला प्रिंट करायचं नाहीये. एकाच बाजूला आपण पेजच्या प्रिंट करायचा असतो. त्यानंतर अहवाल हा संगणकाद्वारे छापला गेला पाहिजे. कॉम्प्युटराइज प्रिंटिंग त्याचं असलं पाहिजे. त्यामुळं मग त्याचं वाचन करताना त्रास होत नाही. त्यानंतर त्याची जी काही फॉन्ट आहे किंवा त्या अक्षरांचा साईज जो आहे तो साईज हा ठरलेला असतो. त्या साईज मध्येच ती अक्षरं प्रिंट करायची असतात. त्याच्यानंतर 2 शब्दांमधलं अंतर, 2 लाईन्स मधलं अंतर, दोन्ही बाजूचं मार्जिन, पेजच्या वरती आणि खाली किती मार्जिन सोडायचं हे सगळं स्टँडर्ड एक ठरलेलं आहे. ते ज्यावेळी तुम्हाला अहवाल लिहायचा आहे त्यावेळी हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. कारण आता सांगून काही उपयोग नाही. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे त्याचं ते म्हणजे स्पष्ट आणि संतुलित भाषा. अहवालाची जी भाषा आहे ती स्पष्ट आणि संतुलित असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये अलंकार, म्हणी, वाक्प्रचार याचा अतिरेक असू नये. त्यामुळं दुर्बोधता वाढते आणि मग ते भाषा ती क्लिष्ट होत जाते. अहवाल हा सामान्य वाचकाला डोळ्यासमोर ठेवूनच सोप्या आणि संतुलित भाषेत तयार केला गेला पाहिजे. आणि आवश्यकतेनुसार आवश्यक तिथेच पारिभाषिक शब्दांचा वापर केला पाहिजे. आणि तो शब्द जर कळणं फारच अवघड असेल तर लगेच 1-2 वाक्यात त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचा अर्थ सुद्धा आपण तिथं लिहिला पाहिजे. नंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे आदर्श अहवालाचं ते म्हणजे तथ्यांची क्रमवार आणि मुद्देसूद मांडणी. तथ्य जी आपण संकलित केलेली असतात तर त्या तथ्यांची मांडणी ही व्यवस्थित टेबल किंवा त्याच्यात मध्ये रकाने पाडून व्यवस्थितपणे ती मांडली गेली पाहिजेत. स्वतंत्र आणि महत्वाची जी तथ्य आहेत ती प्रथम मांडली जातात आणि नंतर दुय्यम आणि इतर तथ्य ही मांडली जातात. अशा प्रकारे तथ्यांची क्रमवार आणि मुद्देसूद मांडणी जर केली तर अहवाल वाचन करताना वाचकाला अजिबात कंटाळा येत नाही आणि अहवाल हा
उत्सुकतेनं वाचला जातो. नाहीतर मग कंटाळा आला तर ते वाचक काय करणार, ते अर्धवट वाचायचं सोडून देणार. जाऊ दे, काय फारच बोर आहे हे, असं वाटेल वाचकाला. तर ते तसं वाटता कामा नये. उलट अजून काय आहे पुढे, अजून काय आहे पुढं, असं उत्सुकता वाचकाला लागली पाहिजे आणि अशा उत्सुकतेनं त्यानं तो वाचला पाहिजे. अशा प्रकारे त्याची मांडणी ही आपण करावी लागते. नंतर तथ्यांचं शास्त्रीय विश्लेषण आणि निर्वचन. एका आदर्श संशोधन अहवालामध्ये तथ्यांचं विश्लेषण आणि तथ्यांचं निर्वचन हे वैज्ञानिक पद्धतीनंच केलं जातं. त्यामुळं अहवालाच्या सत्यतेचा विश्वास लोकांना वाटतो. म्हणजे मग विश्वास बसतो लोकांचा, की जर तुम्ही वैज्ञानिक पद्धतीनंच तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन केलं तर वाचकाला ते अधिक विश्वासार्ह वाटतं. म्हणजे वाचकाचा विश्वास बसतो आणि त्यामुळं अहवालाची स्पष्टता ही वाचकासमोर येते. नंतर 5वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निष्कर्ष विकासाकरता उपयुक्त. म्हणजे अहवालातले जे निष्कर्ष आहेत, आपण जो संशोधनातून निष्कर्ष काढलेला आहे, ते जे निष्कर्ष आहेत ते प्रामाणिक, विश्वसनीय आणि वैज्ञानिक विकासासाठी उपयुक्त असतात. म्हणून अहवालात प्रत्येक निष्कर्ष हा पुराव्यासह दिला पाहिजे. पुराव्यासह आणि त्याच्या कार्यकारण संबंधासह स्पष्टपणे नमूद केला गेला पाहिजे. नंतर 6वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संशोधन पद्धती, तंत्रे, संशोधन क्षेत्र इत्यादींचं विवरण. म्हणजे संशोधन अहवालात संशोधन पद्धती, संशोधनाचं क्षेत्र, संशोधनाची तंत्र, नंतर नमुना याबाबतचं स्पष्टपणे विवरण हे केलं असलं पाहिजे. त्यामुळे वाचकांना संशोधन संबंधाची पूर्ण कल्पना येते. म्हणजे कोणत्या पद्धतीनं तुम्ही संशोधन केलेलं आहे, संशोधन कोणत्या क्षेत्रातलं आहे, त्यासाठी कोणतं तथ्य संकलनासाठी कोणतं तंत्र वापरलेलं आहे, नमुना काय आहे, म्हणजे वनस्पती आहेत, प्राणी आहेत का माणसं आहेत, काय आहे नमुना, कशावर तुम्ही प्रयोग करताय, या संबंधीचं स्पष्टीकरण योग्य भाषेमध्ये इथं लिहावं लागतं. नंतर 7वं म्हणजे संशोधनातील समस्यांचा उल्लेख. म्हणजे संशोधन करताना संशोधकाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्याचा उल्लेख या अहवालामध्ये करणं महत्वाचं असतं. ज्यावेळी आपण सूचना लिहितो त्यावेळी या समस्या तिथं आपण लिहायच्या आहेत. त्यामुळे काय होतं की भविष्यात त्याच विषयावर जर पुन्हा कुणी संशोधक जर संशोधन करणार असेल तर संशोधकाला त्या समस्यांची माहिती मिळते आणि त्या समस्यांचं निराकरण कसं करायचं याबद्दल संशोधनाच्या सुरुवातीलाच तो काहीतरी त्याच्यावर उपाय योजू शकतो. नंतर संकल्पना आणि सिद्धांत विकास. संशोधनामध्ये महत्वाच्या संकल्पना आणि सिद्धांत हे विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच संशोधनामध्ये कोणकोणते नवीन विषय असू शकतात या संबंधीचा उल्लेख देखील केला जातो आणि त्यामुळे पुढील संशोधनाला मार्गदर्शन हे मिळत जातं. नंतर अधिक लोकांना फायदा. म्हणजे संशोधन अहवालामुळं केवळ ज्ञानाची वृद्धी होत नाही तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणजे ज्यांना आपल्या विषयाशी निगडीत संशोधन करायचं असतं अशा लोकांना सुद्धा आपल्या अहवालाचा खूप फायदा किंवा त्यातून त्यांना मार्गदर्शन हे मिळत असतं. नंतर संशोधन अहवालाचा उद्देश आणि महत्व. म्हणजे कुठलंही संशोधन हे समाजातल्या व्यक्तींच्या जीवनातल्या अडचणी दूर करण्यासाठी केलेलं असतं. म्हणून संशोधन कार्य पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल लिहून ते संशोधन समाजापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक असतं. ठीक आहे. तर हे झाली आदर्श संशोधन अहवालाची वैशिष्ट्य. तर पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे संशोधन अहवालाचा वाचक वर्ग. आता संशोधन अहवाल आपण लिहिला, मग आता हे वाचणार कोण? कोण वाचणार? गोष्टीची पुस्तकं, कथा, कादंबऱ्या सगळेच लोक वाचत असतात. मग आता संशोधन अहवाल कोण वाचणार? या संशोधन अहवालाचा वाचक वर्ग कोण असतो? तर संशोधन अहवालाचं लेखन त्याचा वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवूनच करावं लागतं. कारण वाचक वर्ग हा निरनिराळ्या स्तरावरचा असतो आणि त्यानुसार संशोधन अहवाल हा लिहिला जातो. आता कोण कोण असतात वाचक वर्गामध्ये? तर पहिलं म्हणजे संशोधन क्षेत्रातले सहकारी.
म्हणजे जे पीएचडी करणारे लोक आहेत किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएशनला जे स्टुडंट आहेत, जे संशोधन ज्यांना आता करायचं आहे, तर हे संशोधन क्षेत्रातले जे सहकारी असतात, तर ते संशोधन अहवाल सगळ्यांचे वाचत असतात. दुसरं म्हणजे आंतरशाखीय विषय तज्ञ. आंतरशाखीय विषय तज्ञ म्हणजे आंतरशाखीय म्हणजे कसं, की काही लोक आर्ट्सला असतात, काही कॉमर्सला असतात, काही सायन्सला असतात. पण एकमेकांच्या विषयाशी निगडीत काही संशोधन असतात. म्हणून आंतरशाखीय विषयातले जे तज्ञ आहेत ते सुद्धा हा अहवाल वाचतात. नंतर तिसरा जो आहे तो म्हणजे प्रशासक वर्ग. प्रशासक वर्ग म्हणजे वेगवेगळ्या सरकारी संस्थांमधले तज्ञ लोक किंवा प्रशासकीय अधिकारी. मग त्याच्यामध्ये आरोग्य क्षेत्र आलं, क्रीडा क्षेत्र आलं, शिक्षण क्षेत्र आलं. तर या सगळ्या महत्वाच्या क्षेत्रांमधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते सुद्धा त्यांना येणाऱ्या समस्यांचं निवारण करता येण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे संशोधन अहवाल हे वाचत असतात. नंतर व्यवसायातले ज्येष्ठ अधिकारी म्हणजे आता समजा आरोग्य क्षेत्रातलं एखादं संशोधन असेल, तर या व्यवसायातले जे जे काही डॉक्टर्स आहेत ते संशोधन वाचत असतात. आणि याशिवाय सर्वसामान्य वाचक सुद्धा त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं संशोधन जे काही अहवाल येतात ते वाचत असतात. आता आपण सुद्धा काही आरोग्य समस्यांचं निवारण करण्यासाठी त्याच्यावर काय उपाय नवीन निघालेत का हे बघण्यासाठी आपण संशोधन अहवाल वाचत असतो. उदाहरणार्थ आता आपले जे अन्न जे आहे, अन्नामध्ये जे दूध, तेल किंवा जे फळं वगैरे आहेत त्याच्यावर संशोधन होत असतात. आणि आपण आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी म्हणून ते संशोधन अहवाल वाचत असतो आणि त्यानुसार आपल्या आहारात सुद्धा बदल करत असतो. तर अशा प्रकारे सामान्य वाचक सुद्धा या संशोधनाचे अहवाल हे वाचत असतात. म्हणून संशोधन अहवालाचा वाचक वर्ग हा 5 कॅटेगरीमध्ये येतो. एक म्हणजे संशोधन क्षेत्रातले सहकारी, दुसरं म्हणजे आंतरशाखीय विषय तज्ञ, तिसरं प्रशासक वर्ग, चौथं व्यवसायातले ज्येष्ठ अधिकारी आणि सगळ्यात शेवटी सर्वसामान्य वाचक. ठीक आहे. आता आपलं सगळं संशोधन अहवाल लिहून पूर्ण झाला. आता तो जर एखाद्या सेमिनारला किंवा एखाद्या ठिकाणी जर तो पाठवायचा असेल किंवा त्याची जर कुठे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची निवड वगैरे करण्यासाठी म्हणून जर आपल्याला तो पाठवायचा असेल तर काय करायचं, तर जे कोणी तिथं निवड समिती असेल तर ते लोकांच्याकडे असे हजारो संशोधन अहवाल येतात. तर प्रत्येक अहवाल त्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचणं शक्य आहे का? नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, तर सारांश लिहायचा. आपल्या संशोधन अहवालाचा सारांश लिहायचा आणि तो सारांश त्यांना पाठवायचा. आणि मग असे अनेक सारांश ते वाचून त्यातून ते काही सारांश निवडून मग ते जे संशोधन अहवाल आहेत ते मग ते व्यवस्थित डिटेलमध्ये वाचतात. तर संशोधनाचं एक सारांश आपल्याला लिहावा लागतो दुसऱ्यांना पाठवण्यासाठी. तर त्याला सिनॉप्सिस असं सुद्धा म्हटलं जातं. सारांश हा जो आहे मुख्यतः आपण जो लिहिलेला शोधप्रबंध असतो तो खूप डिटेलमध्ये लिहिलेला असतो. असं एक मोठं पुस्तक तयार होतं त्याचं. त्यामुळं तो प्रबंध हा विस्तृत स्वरूपाचा असतो. जवळपास 70 पानं, 80 पानं, 100 पानापर्यंतचा सुद्धा असतो. आणि बऱ्याच ठिकाणी आपला प्रबंध सादर करण्याची संधी आपल्याला मिळत असते. त्यासाठी तो निवडला जावा म्हणून त्याची एक प्रत पाठवावी लागते. मग हा विस्तृत स्वरूपातला म्हणजे ओरिजिनल प्रबंध न पाठवता त्याचं आपण सारांश रूप हे पाठवायचं आहे. आणि त्यावरून मग ते वाचल्यानंतर मग त्या वाचणाऱ्याला त्या संपूर्ण प्रबंधाची थोडक्यात कल्पना येते. म्हणून मग सारांश लिहायचा. तर सारांश कसा लिहायचा, तर सारांशामध्ये प्राथमिक विभाग लिहिण्याची काही गरज नसते. तसंच साहित्याचा आढावा आपण जो घेतलेला असतो तो पण लिहायची गरज नसते. या ठिकाणी केवळ मुख्य विभाग थोडक्यात लिहिणं आवश्यक असतं किंवा यामध्ये मुख्य विभाग थोडक्यात लिहायचा असतो.
आणि सारांश हा जास्तीत जास्त 2 ते 2.5 पानात लिहिला जातो. 3 पानापेक्षा जास्त ते लिखाण होता कामा नये. मग तो सारांश नाही म्हणतायत. तेव्हा आपला जो संशोधन प्रबंधातला जो मुख्य विभाग आहे, तर तो मुख्य विभाग थोडक्यात 2 ते 2.5 पानात लिहायचा. आणि तो सारांश आपल्याला प्रबंध सादर करण्याची संधी मिळण्यासाठी तो निवड समितीकडे आपण पाठवू शकतो. ठीक आहे. तर आता हे संशोधन प्रक्रिया, शोध प्रबंधची रचना, त्याचा वाचक वर्ग, सारांश, त्याची वैशिष्ट्य हे सगळं आपण बघितलं. ठीक आहे. आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि मग आपण परत पुढचं लेक्चर सुरू करूया. ठीक आहे.